पुण्यामध्ये खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा आपल्या लाडक्या बहिणींसोबत भाऊबीज साजरी केलेली आहे। बहीण सुरेखा शिंदे यांनी मोहोळ यांचं प्रेमाने औक्षण सुद्धा केलंय। भाऊबीजेनिमित्त मोहोळ यांनी आवर्जून सुरेखा शिंदेंच्या घरी भेट दिली आणि यावेळी भाऊ बहिणींनी जुन्या आठवणींना उजाळा देत गप्पाही मारल्या। आज भाऊबीजेचा सण आहे। सगळ्या या भाऊबीजेच्या सणाच्या निमित्तानं आपण राज्यातल्या वेगवेगळ्या नेत्यांची भाऊबीज बघतोय। पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आपल्या सोबत आहेत। ते त्यांच्या बहिणीच्या घरी आलेले आहेत। ओवाळणी जे ते आत्ता नुकतीच काही वेळापूर्वी झालेली आहे। कशा पद्धतीनं हा सण आणि या सणाचा आनंद तुम्हाला वाटतो? हा खरं तर आपली एक परंपरा संस्कृती आहे, एक आपले हिंदू सण आहेत की जे आपण पिढ्यानपिढ्या साजरी करत आलो। प्रत्येक सणाच्या मागे काही ना काहीतरी एक भावना असते, काही ना काहीतरी त्याच्या मागची एक पिढ्यानपिढ्या काळानुरूप काही ना काहीतरी एक संकल्पना असते। तसा हा भाऊबीजेचा सण आजचा म्हणजे एक बहीण भावाचं पवित्र नातं आणि त्याला हे वृद्धिंगत करण्यासाठी, त्याच्या आठवणी ताज्या करण्यासाठी मला असं वाटतं की आजचा हा सण आहे। दीपावलीच्या सगळ्या काळात या सणाला सुद्धा आजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे आणि म्हणून मी सुद्धा आज माझी मोठी बहीण इथंच राहते म्हणून मी तिच्या घरी आज भाऊबीजेला आलो आहे। मागणं असं काही नाही, मी मागायच्या आधीच मला सगळं मिळायचं त्याच्याकडनं, त्यामुळे मागायचं कधी वेळ आलीच नाही। आणि भाऊ आपला आनंदी सुखी राहावा हीच परमेश्वराकडे इच्छा असते, मागणं देणं वगैरे ह्यात काही हे नसतं। भावाला माझा त्याला नेहमीच आशीर्वाद आहे आणि सगळ्या माता भगिनींचा अख्ख्या याच्यामधले त्याच्या पाठीशी खूप चांगला हे आधार आहे, त्याला पाठिंबा आहे सगळ्यांचा आहे। सुखी राहावं, चांगलं व्यवस्थित, तेच मागणं काय आहे दुसरं। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।